शेकापच्या चित्रलेखा पाटील यांच्या प्रतिमेला शिवसैनिकांकडून जोडे मारो आंदोलन। माणगाव महाड श्रीवर्धनमध्ये शिवसैनिकांनी केला जाहीर निषेध। मंत्री भरत गोगावले यांना बदनाम करण्याची सुपारी चित्रलेखा पाटील यांनी सुनील तटकरेंकडून घेतल्याचा शिवसैनिकांचा आरोप। शेतकरी कामगार पक्षाच्या राज्य प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांच्या विरोधात आज रायगड जिल्ह्यात ठिकठिकाणी शिवसैनिकांकडून निषेध व्यक्त करण्यात येतोय। चित्रलेखा पाटील यांनी काल मंत्री भरत गोगावले आणि आमदार महेंद्र दळवी यांच्या विरोधात पैशांच्या बंडलसोबत असलेला व्हिडिओ सर्वांसमोर आणला होता। त्यानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ निर्माण झाली। मंत्री भरत गोगावले यांनी सुद्धा आपण या विरोधात तक्रार दाखल करणार असल्याचं म्हणत चित्रलेखा पाटील यांना आवाहन दिलं। त्यानंतर आज मंत्री भरत गोगावले आणि आमदार महेंद्र दळवी समर्थकांकडून चित्रलेखा पाटील यांच्या विरोधात निषेध आंदोलन करण्यात आले। त्यांच्या प्रतिमेला जोडे मारत शिवसैनिकांनी संताप व्यक्त केला। जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली। चित्रलेखा पाटील यांना सुनील तटकरे यांनीच सुतारवाडीमधून सुपारी देऊन आमदार आणि मंत्री यांना बदनाम करण्याचा डाव आखल्याचा आरोप शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख अनिल नवगणे यांनी केला। काल भरत गोगावलेंवर मंत्री मोदयांवर जो आरोप चित्रलेखा पाटलांनी केलं त्याचा खऱ्या अर्थाने शिवसैनिकांच्या वतीने जाहीर निषेध करण्यासाठी आम्ही सारी मंडळी इथं आलोय। जर तुम्ही बघितलं चित्रलेखा पाटील फक्त महत्त्वाकांक्षी आहेत, त्यांना फक्त महत्त्व लागतो आपण काय बोलतो। तुम्ही त्यांचं बघितलं सोशल मीडियावर की काम कमी बोलणं जास्त, आणि मगाशी आमच्या मित्रांनी सर्वांनी सांगितलं नेत्यांनी की चित्रलेखा पाटील फक्त या शेतकरी कामगार पक्षामध्ये जेव्हा ते आल्या त्यापासून अखंड जिल्ह्यातला शेतकरी कामगार पक्ष संपला, फुटला। आज त्यांच्या कुटुंबातले पण सर्व बाहेर का पडले का ही महत्त्वाकांक्षा। आज त्यांनी सांगितलं भरत शेठवर आरोप केले आणि तिथं जे फोटो दाखवले, भरत शेठचा हात बघा आणि भरत शेठच्या हातामध्ये ब्रेसलेट आणि ह्या साऱ्या गोष्टी सातत्याने झोपताना पण असतात। आणि तुम्ही जो फोटो दाखवता हा फोटो कुठला दाखवता, म्हणजे तुम्ही डबिंग करून ह्या सर्व गोष्टी करत असाल तर मला असं वाटतंय की ह्यांना कोणीतरी सुपारी दिली। सुपारी कुणी नाही, त्या सुतारवाडीच्या भामट्यानेच खऱ्या अर्थाने ही सुपारी दिली। कारण काय माहिती आहे काय, आत्ता मगा त्या काल परवा आमचे मंत्री महोदय आमदार आमचे महेंद्र दळवीवर तशीच आरोप, आज भरत शेठवर आरोप, उद्या महेंद्र थोरवेंवर आरोप। कुठेतरी ह्या सर्वांना बदनाम करण्याचं काम ही सारी मंडळी करते। आम्ही त्यांना आपल्या माध्यमातून इशारा देतोय की अशा पद्धत जर तुम्ही आमच्या नेत्यांना जर बदनाम करायची वेळ करत असाल तर आम्हाला तुम्हाला असाल तिथं जे काय करायचं आहे ते तुम्हाला जागेवर येऊनच दाखवू, एवढंच तुम्हाला या निमित्ताने सांगतो की जे काय सत्यता आमच्या आता भगिनींनी सांगितलं, विकास जर बघायचं 100% तुम्ही बघा, श्रीवर्धनचं बघा तुम्ही आणि महाडचं बघा। श्रीवर्धनचं हे तर 40 वर्ष राजकीय क्षेत्रात आहेत। आज श्रीवर्धन नगरपालिकेत बघितलात तर परिस्थिती बिकट आहे। सांगतात आम्ही हे केलं ते केलं, पण काही नाही वस्तुस्थिती। कारण की कमिशन हे खाण्याचं काम हे फक्त तटकरे कुटुंबच करू शकतात। हे कुठल्याही परिस्थितीत शिवसेनेतले कुठलाही आमदार मंत्री हे ह्या गोष्टीमध्ये पडत नाहीत। मी एकच सांगेन तुमच्या माध्यमातून की आता त्यांनी सुधारावं, काय बोलावं काय नाही, आणि वस्तुस्थिती असं तरी खरी जनतेसमोर आणावी ना। आज सर्वांचं म्हणणं आहे, भरत शेठनी पण तेच सांगितले, वस्तुस्थिती आम्हाला समोर दाखवा। तुम्ही कुठले तरी फोटो एकत्र करून दाखवत असाल तर ते कुठल्याही शिवसेनेला मान्य होणार नाही, एवढंच तुम्हाला या निमित्ताने सांगतो। आमचे शिवसेनेचे उपनेते, महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री, आमचे दैवत आदरणीय नामदार भरत गोगावले यांच्याबद्दल चुकीची माहिती देऊन एडिट फोन करून फोटो लागून या ठिकाणी भरत गोगावले यांनी व्हिडिओ दाखवले, तो अत्यंत चुकीचा आहे। मी निषेध करतो आणि चित्रलेखा पाटलांचा संपूर्ण या रायगड जिल्ह्याच्या वतीनं आम्ही निषेध करत असताना त्यांनी जो फोटो टाकला तो चुकीचा आहे। चित्रलेखा पाटलांचं खरं पाटलं तर या ठिकाणी शेतकरी कामगार पक्ष त्यांच्यामुळे संपलेला आहे। आज पंडित पाटील, आस्वाद पाटील गेले ते चित्रलेखा पाटलामुळे गेल्या। प्रथमचा त्यांनी पक्ष सांभाळावा आणि उगाच असं खोटं वक्तव्य करत असतील तर त्यांना पुन्हा आम्ही रायगड जिल्ह्यामध्ये फिरून देणार ना, अशा प्रकारचं आम्ही या ठिकाणी आव्हान देतो। आणि पुन्हा जर अशा प्रकारे वक्तव्य केलं तर त्या ठिकाणी कायदेशीर त्यांना नोटीस दिली जाईल आणि त्याच्यावरती योग्य ती कारवाई करा, असं मी या ठिकाणी शासनाला विनंती करतो।
आम्हा सर्वांचे पितृतुल्य आदरणीय भरतशेठजी गोगावले साहेब यांच्यावर अगदी खालच्या पातळीला जाऊन ज्या संपत चाललेल्या पक्षाच्या स्वतःला नेता समजणाऱ्या चित्रा पाटील यांनी आरोप केलेला आहे, त्या आरोपाचा निषेध करण्यासाठी आज आम्ही इथे जमलेलो आहोत. हा आरोपाचा निषेध फक्त माणगाव तालुक्यात नसून रायगडमधील प्रत्येक तालुक्यामध्ये आज होतो आहे. आज त्यांना लक्षात आलं पाहिजे की AI सारख्या आजच्या जमान्यामध्ये तुम्ही सुशिक्षित सुस्वभावी स्वतःला समजता, तर तुम्ही आरोप करण्याच्या अगोदर खातरजमा केली पाहिजे होती की तो व्हिडिओ खरा आहे खोटा आहे, खातरजमा करूनच त्यांनी आरोप केले गेले पाहिजे होते. आता राहिला प्रश्न विकास कामाचा. जर विकास कामाचं बोलायचं झालं तर आमच्या आदरणीय भरतशेठजी गोगावले साहेब यांनी 3,500 कोटींपेक्षा जास्त निधी हा मतदारसंघासाठी आणलेला आहे. आणि त्यांना मी विनंती करते की तुम्हाला जर पाहायचा असेल विकास कुठे झाला आणि कसा झालेला आहे तर त्यांनी इथे यावं. आमची महिला आघाडी आणि आमचे शिवसैनिक तुम्हाला प्रत्येक गावागावात आणि प्रत्येक वाडीवर नेऊन तुम्हाला काय विकास आणि कशा पद्धतीने विकास झालेला तो तुम्हाला दाखवून देतील. खरं म्हणजे काल चित्रलेखा पाटलांनी स्वतःच्या प्रसिद्धीकरता आपल्या रायगड जिल्ह्याचे सर्वेसर्वा महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री आदरणीय भरतशेठ गोगावले यांच्यावर खऱ्या अर्थाने चुकीचे आरोप, चुकीच्या पद्धतीने एक फोटो प्रसिद्ध करून शेठची बदनामी करण्याचा त्यांनी उद्देशाने जो काही प्रयत्न केला तो केवळ चित्रलेखा पाटलांची राजकीय खऱ्या अर्थाने कारकीर्द धोक्यात आलेली आहे. शेका पक्ष संपुष्टात आलेला आहे रायगड जिल्ह्यामध्ये. त्यामुळे हा शेका पक्ष संपुष्टात आणण्याला चित्रलेखा पाटीलच खऱ्या अर्थाने जबाबदार असल्या कारणाने आपलं नाव कुठेतरी चर्चेत राहावं म्हणूनच त्यांनी भरत शेठवर अशा प्रकारचे चुकीचे आरोप केलेत. खरं म्हणजे या आरोपाचा मी जाहीरपणे निषेध करतो. कारण भरत शेठ सर्वसामान्य जनतेच्या खऱ्या अर्थाने एक देवाच्या रूपाने मदत करतात आणि अशा माणसावर आरोप करणं म्हणजे चित्रलेखा पाटलाची लायकी भरत शेठच्या करणीच्या नखा एवढी सुद्धा नाही. आणि अशा प्रकारच्या चित्रलेखा पाटलांनी आरोप करणं सुद्धा आम्हाला कुणाला खपलेलं नाही. आम्हाला त्याची खूप चीड आलेली आहे. त्याचा निषेध या ठिकाणी आम्ही केला आहे. यापुढे तिला इशारा आम्ही देतो आहे की तुम्ही फक्त एकदा प्रसिद्धीसाठी बोलला असाल, याच्या पुढे जर बोललात तर रायगड जिल्ह्यात तुमच्या अलिबागमध्ये तुम्हाला आम्ही फिरू देणार नाही. अशा प्रकारचा गंभीर इशारा आम्ही शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी देतो.